जरा लवकर पॅकअप झालं. शोभाचं आणि माझं सेटवर भांडण झालं. म्हणजे जो शॉट मला पसंत नव्हता तो शॉट ती मला. चॅनल स्टुडिओतल्या गोष्टी घरात कशाला. खरंय. घरी आल्यावर तुम्ही बाहेरचं जग विसरलात हे चांगलंय. तू मला विसरायला लावतेस. तू ही भूमिका करशील? मी मी संसारात तेवढी भूमिका निभावली तरी खूप झालं. अगं असं काय करतेस? डॅडी स्टॅच्यू ऑफ. मम्मी आज सूर्य पश्चिमेला उगवला का? का रे? नाही डॅडी माझ्या आधी घरी आले म्हणून विचारते. हे बघ तू हातपाय धुवून घे तोपर्यंत मी चहा आणते तुमच्यासाठी. काय रे कुठे आहेस कुठे? हा ते शोभाजींचं ऐकलं खरं काय? तुला बोलायला दुसरा विषय नाही काय? हे बघ बाबा मी जे ऐकलं ते तुला विचारलं. तू ऐकलंस तर खरं आहे. मग आता पुढे काय? काय अजून काय ठरवलं नाही. ते जाऊ दे. तुझ्या लग्नाचं काय? तुला खरं सांगू का लग्नाच्या मार्केटमध्ये जाऊन उभं राहिलं ना मुलगीच मिळत नाही. कुठे सगळ्या लपून बसता झाली जाणे बुवा. अगं याच्यासाठी एखाद्या स्थळ बघ. मुलगा तसा काय वाईट ना दिसायला. हा आणि परिस्थिती गबर आहे आणि कॅरेक्टर तर फारच चांगलं आहे. काय कॉन्फिडन्स आहे. फक्त कोटीवरचं गाणं एखादा शौक आहे. वा वा छान. हे ऐकल्यानंतर कोण मुलगी दिली बाबा मला? हो ना हे कशाला सांगायचं. मग कोण मुलगी दिली? भाऊजी ना. भाऊजी मनासारखी मुलगी मिळेपर्यंत वाट पहा. घाई करू नका नाहीतर घेऊन याल एखादी कोठीवरची मुलगी गृहलक्ष्मी म्हणून. बोलल्या आजीबाई बोलल्या. वहिनी माझ्यासाठी स्थळ बघताना एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करा. कोणत्या? ते म्हणजे मुलाचा त्याच्या स्वतःच्या मनावर संपूर्णपणे संयम आहे. इकडे तिकडे कुठेही बघण्याची सुतराम सुद्धा शक्यता नाही. नाही आता केस थोडेसे पांढरे झालेत पण ते काय कलप लावून काळे करता येतील काय तुमचे? नाही. अरे हो मुलीवरनं बरी आठवण झाली. तुझ्यासाठी एक फर्स्ट क्लास पोरगे बघून ठेवले. काय? काहीतरी काय बोलतोस? अरे जोक नाही सांगत. अरे चंपाबाईच्या कोठीवरची ती गौरी नावाची पोरगी आहे ना. हा बघशील ना तुला सांगतो हिरोईन साठी जाहिरात द्यायचं विसरशील. जायचं बघायला. आई आई तशरीफ ये रे ये रे बस बस. विजय बाबू हमारे ये नए मेहमान आप जैसे रईस लगते हैं. माझा खास दोस्त है अमर बाबू. बहुत बड़े फिल्म डायरेक्टर है. गौरीचं गाणं ऐकवायला मुद्दामून घेऊन आलोय. अमर बाबू अरे चंपाबाई बहुत मशहूर नाव आहे यांचं. यांची हर एक फिल्म सिल्वर जुबिली केल्याशिवाय हटतच नाही. बडे शेठ बहुत बडे शेठ. क्या कहूँ अमर बाबू तुम्ही आमच्या कोठीवर यायला जरा देरी केली. मेरे को भी फिल्म में काम करने की हौस होती ना इसके लिए तो मैं घर से भाग के बम्बई आई थी. काय चंपाबाई त्यांना जायची? ठहरो भी जल्दी क्या है. इथे येणारा माणूस खूप विचार करून येतो पण एकदा कोठीवर पाऊल टाकलं की सुदबुद विसरून जातो. पान खाणार बाबूजी? नाही. बाबूजी गौरी माझी बेटी आहे. माझा सूर माझा ताल घेऊन आली. शिवाय पोरगी जवान आहे खूबसूरत आहे चांद का तुकडा आहे. अहो तुम्ही नुसतं बघितलं ना तर पागल व्हाल पागल. झोप नाही लागली अद्याप? गौरीचा विचार करतोय. तिच्या अंगी कला आहे. तिने मनात आणलं तर ती ग्रेट अभिनेत्री होऊ शकेल. पण काय? पण माणूस कलावंत म्हणून ग्रेट ठरला ना की त्याच्या गुणांपेक्षा त्याचे दोषच अधिक डोकावू लागतात. परिश्रम करायची तयारी नसते त्याची. इतरांची तुसडेपणाने मागू लागतो तो. गौरी माणूस म्हणून कशी आहे जोपर्यंत मला कळत नाही
तोपर्यंत मी तिच्या नादी लग्नात काहीही अर्थ नाही. तुम्ही तिच्या नादी लागण्यात अर्थ नाही या बाबतीत मी सहमत आहे तुमच्याशी. म्हणजे ती थोर कलावंत कशी होईल या अर्थानं म्हणालो मी. रात्रभर जागून तुम्ही तिचा विचार करताय. मला तिची नाही तुमची काळजी वाटते. तुझ्यासारखी बायको जवळ असताना माझी काळजी करायची गरज नाही. बायकोवर एवढं प्रेम असतं ना तर एव्हा ना एका ऐवजी 2 मुलांची आई तरी नक्की झाले असते. काय म्हणायचं काय तुला? काही नाही. तो लाईट ऑफ करा आणि झोपू द्या निमूटपणे. डाल दे काटा. बेटी गौरी उठ. मम्मी झोपू दे ना. अगं झोपायला पुरी जिंदगी बाकी आहे. अरे सोती काय ग उठ. आणि आम्ही काय सांगते ते ध्यान देऊ नाही. बेटी आपली तकदीर उघडली आज. तू डायरेक्टरचा बच्चा. अगं पागल झाला तुझ्यासाठी. अरे कल बिन भुला आता ही वो देख तू. वो जब आएगा तब इश्काची कट्यार चालवून घायल कर त्याला. अम्मी मला तो एक शरीफ माणूस वाटला. त्याच्या नजरेत कौतुक होत. जाणकारी होती. जिलंबी चेवढी बाते मला नको सांगूस. मुकाट्याने मी सांगितलं तसं कर. त्याला इश्काच्या समिंदरात असा नेऊन बुडव की किनारा दिसलाच नाही पाहिजे त्याला. जीव गुटमळला पाहिजे त्याचा. अपने आप को भूल जाना चाहिए. वो प्रेमा दिमाग पडू नको हा त्याच्या. तो थापा मारेल काय वाटेल त्या. ये फिल्म का रोल वगैरे साहेब जोडवात. तशी चंपाबाईच्या तालमीत तयार झाली म्हणा तू. अम्मी मला माहिती तुम्हाला काय म्हणायचंय ते. त्याला पुरता नादी लावून कफल करायचा असंच ना. पण अम्मी तो फार सज्जन माणूस आहे ग. पोरी इथे येणारे सगळे शरीफ असतात. येताना शराफत घरी ठेवून येतात आणि जाताना आपली निशाणी मागे ठेवून जातात. समजलीस? डायरेक्टर बाबूंचा काही निरोप नाही. अरे तो मोठा माणूस टेम नसेल मिळाला त्याला. आपण को कुछ करना चाहिए. नुसतं हातावर हात धरून बसलो तर क्या फायदा. कर क्या सकते है. आपण काय त्यांच्या घरी जाऊ शकत नाही. अरे पर टेलीफोन करने क्या बिगड़ता है. हाँ ये आइडिया अच्छी है. हॅलो. हॅलो मी गौरी बोलते. अमर बाबू आहेत का? हो मी अमरच बोलतोय. गौरी मी तुझाच विचार करत होतो. आमचं गाणं कसं काय वाटलं? मी म्हणजे आवडलं आपल्याला? हो तुझ्या अंगी जरूर चांगले कलागुण आहेत. तुझे ते सूर अजून माझ्या कानामध्ये रिंगाळतायत. इतकी नका माझी तारीफ करू. मी स्वतःला मोठी समजू लागेल. तुला कुठल्या पिक्चर मध्ये घ्यायचं याचा विचार करत होतो मी. काम नका देऊ. मी मागितलं का? मी तर माझं गाणं ऐकायला तरी याल ना. ती वाट बघते. आज संध्याकाळ बघतो. वेळ मिळाला तर संध्याकाळी नक्की येतो. आज इतकं निरखून काय बघताय माझ्याकडे? जे मी माझ्या डोळ्याने बघू शकतोय ते तू नाही पाहू शकणार.